नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण तळंगे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील शिवाजी शेटके साहेबांच्या शेतावर आलेलो आहे आणि त्यांनी भुईमुग केलाय, ऑर्गॅनिक पद्धतीने केलाय. तर त्यांनी काय काय केलं, किती वेळा बाहेरची अल्ट्राशी सोडलं, जरा त्यांच्या तोंडून ऐकूया. 4 वेळा आपण बायोरीच आतापर्यंत सोडले. 4 वेळा. 4 वेळा. बरं. आणि अल्ट्राशी अल्ट्राशी 1-2 वेळा सोडले. 2 वेळा पण. होय, 2-3 वेळा सोडले. हा. आणि स्प्रे काय करा आता? स्प्रे घेतलाय त्याचा. आता अजून 2 वेळा 8-8 दिवसांनी घ्या. हो, सगळ्यात महत्वाचं आहे का, तुम्हाला भुईमुगाची क्वालिटी बघा कशी आहे, कळलं का? चांगलं आलंय. आता उपटून बघता येणार नाही कारण अजून महिना वेळ आहे याला निघायला. लक्षात करता सगळ्यांनी लक्षात ठेवा, खर्च एवढा कमी आला की दुसरं काही लावलेलं नाही आहे का, दुसरं काय घातलंय केमिकल? नाही. केमिकल फर्टिलायझर नाही, इन्सेक्टिसाइड नाही, पेस्टिसाइड नाही आहे. फक्त बाहेरीच अल्ट्राशी, ते बी अल्ट्राशी 2च वेळा मारलंय ह्यानी आणि 3 वेळा बाहेरीच खालून सोडले. 4 वेळा. 4 वेळा सोडले, बस. दुसरं काय केलेलं नाही आहे. लक्षात का? अजून 2 वेळा बाहेरीची अल्ट्राशी तुम्ही ह्याला घ्या, म्हणजे तुम्हाला एकदम ते व्यवस्थित येईल. लक्षात का? तर भुईमुग कसा करायचा ह्याच्यावर आपण एक एपिसोड केला ऑलरेडी, तर तुम्ही बघून घ्या, म्हणजे कसा भुईमुग करायचा कळेल. आणि ज्यावेळेला ह्याचं उत्पन्न येईल त्यावेळी परत आपण साहेबांची मुलाखत घेऊया. तुम्हाला आणि काय ज्यादा सांगायचं आहे, सेंद्रियमध्ये गेल्यामुळं फायदा वाटतोय का तोटा वाटतोय? नाही, फायदा वाटतो. है की नाही? तोटा नाही. खर्च तर कमी येतो. बर. आणि आणि असं भुईमुगाचं पीक आहे का कोणाकडे तुमच्या? नाही, जवळपास नाही. लक्षात घ्या सगळ्यांनी, हे जवळपास असं तुम्हाला भुईमुगाचं पीक दिसणार नाही. ही खरोखर फॅक्ट आहे. लक्षात का? आणखीन काय वाटतंय तुम्हाला? यामुळे एक समाधान आहे, म्हणजे बायोरीच आणि अल्ट्राशी वापरल्यानंतर निरोगी अन्न आपण लोकांना खायला देणार. हा, ते एक समाधान आहे. तर आपण शेतकरी बंधूंना हा एपिसोड इथेच थांबवूया. नमस्कार.